हिमालयन क्षेत्रावरती पश्चिमी आवर्त आलेला आहे आणि त्यामुळे उत्तरेकडे बर्फवृष्टी सुरू आहे. पण त्याचा राज्यात काय प्रभाव होईल सविस्तर आपण पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल. तर सर्वप्रथम आपण पाहिलं तर हिमालयन क्षेत्रावरती या ठिकाणी पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने ढगाळ वातावरण आणि हिमाचल प्रदेशचे उत्तरेकडील भाग असतील, जम्मू काश्मीरचे उंच पर्वतीय भाग आहेत, या ठिकाणी बर्फवृष्टी सक्रिय आहे. या व्यतिरिक्त राजस्थान, पंजाब, हरियाणाकडे जमिनीपासून उंचावरचे ढग आलेले आहेत. आणि आपल्या राज्यात फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. तर हे काय होतंय, पूर्वेकडचे वारे येत आहेत. पश्चिमी आवर्त आल्यानंतर अशा प्रकारे वाऱ्यांची दिशा बदलत असते. हे पूर्वेकडचे वारे येत आहेत. हवेची उच्चार स्थिती मध्य प्रदेशवरती पोहोचलेली आहे आणि जे काही वारे आहेत ते उत्तर भारताकडे वाहत आहेत. आणि सोबत बाष्प घेऊन येत आहेत. त्यामुळे थंडी जी आहे ती मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात थोडी कमी झालेली आहे. पण थोडेसे थंड वारे या ठिकाणी अँटीसायक्लोनच्या मदतीनेच इकडे विदर्भाच्या भागांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे विदर्भात फक्त थोडीफार जी काही थंडी आहे ती विदर्भात टिकून आहे. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या जास्त थंडी दिसत नाही. आणि इथून पुढे जी काही थंडी राहणार आहे ती अशीच राहील, की पश्चिमी आवर्ताला थंडी कमी होईल. पश्चिमावर पुढे निघून गेला, उत्तरेकडचे थंड वारे वाहतील. खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तर भाग विदर्भापर्यंत पोहोचतील. पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता त्यावेळेस राहील. पण तो पश्चिमी आवर्त पुन्हा नवीन पश्चिमी आवर्त आला, पुन्हा थंडी कमी होईल. आणि आत्ता 17 तारखेला म्हणजे एक पश्चिमी आवर्त म्हणजे चा प्रभाव तर आहेच उद्यापर्यंत. त्यानंतर 19 तारखेला एक नवीन पश्चिमी आवर्त येतोय. त्यानंतर 23 तारखेला एक नवीन पश्चिमी आवर्त येतोय. म्हणजे एकामागे एक पश्चिमी आवर्त येणार आहेत. म्हणजे थंडी ही राज्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता सध्या नाही. तापमानात चढ-उतार ही चालूच राहील आणि दिवसाचं तापमान मात्र वाढेल. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड या ठिकाणी तापमान 32° दिवसा 32° किंवा त्याहून अधिक राहील. म्हणजे आता दिवसाचा चटका हा वाढताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे, खास करून राज्याच्या दक्षिण भागांमध्ये. आणि पश्चिमी आवर्ताचा सध्या तरी राज्यात प्रभाव दिसत नाहीये. पण 1-2 दिवसानंतर हवेची जोड क्षेत्रामुळे राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मग मराठवाड्याच्या आसपास ढगाळ वातावरण 18 तारखेच्या आसपास पाहायला मिळू शकतं. पण सध्या तरी या ढगांमधून पाऊस होईल असं कोणतंही मॉडेल दाखवत नाही. आणि जर काही बदल झाला स्थानिक पातळीवर जर काही ढगनिर्मिती जास्त प्रमाणात जर दिसून आली, तर त्याच्याबाबतच्या सुद्धा अपडेट्स देण्यात येतील. पण सध्या तरी हा पश्चिमी आवर्त आलेला, त्यानंतर पुढचा आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो थोडा सशक्त असेल, त्याचाही सध्या मॉडेल महाराष्ट्रावरती प्रभाव दाखवत नाहीयेत. काय बदल असतील, काय अपडेट्स असतील तर आपण तुम्हाला नक्कीच कळवू. जी काही थंडी आहे ती विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी बऱ्यापैकी तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये तापमान 12 ते 14, मध्य महाराष्ट्र 12 ते 14, कोकण हे साधारणतः 20 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक काही ठिकाणी तापमान राहील. तर काही ठिकाणी 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता दिसते. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.